नमस्कार. मंगळवारी 20 ऑगस्टला बदलापूर बंदची हाक दिली गेली आणि संपूर्ण शहर कडेकोट बंद तर झालंच, पण मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी रेल्वेसुद्धा तब्बल 10 तास बंद पडली. आंदोलक एवढे प्रक्षोभक झाले होते की मंत्री गिरीश महाजनांना अवघ्या पाऊण तासातच तिथून निघून जावं लागलं. नेमकं काय झालं याची सविस्तरपणे माहिती आपण आजच्या भागामध्ये घेऊया. ॲडव्होकेट जयंत वाणी यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरती सोमवारी 19 तारखेला दुपारी 2:03 एक ट्विट टाकलं. ते मी आता तुम्हाला वाचून दाखवतो. ते असं म्हणतात, ए आई, मला शूच्या जागी मुंग्या चावत आहेत. हे वाक्य आहे 3 वर्ष 8 महिन्याच्या मुलीचे. आईने दवाखान्यात नेल्यावरती कळलं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या दादाने या चिमुरड्याच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं. बदलापूरच्या या शाळेचं नाव नव आदर्श विद्यालय. शाळेचे ट्रस्टी अर्थातच ऑब्व्हियसली भ्र.ज.पाचे पदाधिकारी नेते. आरोपी हा हिस्ट्री शीटर असल्याची माहिती मिळते. मग तरीही त्याला या संस्थेवरती का ठेवलं कामाला? तो पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून? घटनेत एकच नाही तर जास्त मुली पीडित आहेत. आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की पीडित चिमुरडेच्या आतड्यापर्यंत दुखापत झाली. इतकी जुनी आणि कधीकाळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भूषवलेली संस्था असूनही संस्थेत साधे CCTV काम करत नाहीत. संबंधित मुलीचे मेडिकल पालकांनी करून घेतलं. शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं. हा काय प्रकार आहे? माणूसपणाची लाज वाटायला हवी. निर्घुण, पाशवी आणि अमानवी, बाकीही अनेक डिटेल्स आहेतच. माझ्या चिमुरड्या बाहुलीच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तर त्यांच्या बाजूने सगळा कायदेशीर भाग आम्ही निःशुल्क बघू आणि हवी ती कायदेशीर मदत मिळवून देऊ. पोलिसांनाही विनंती की त्यांनी लपवाछपवी बंद करा. पत्रकारांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या प्रकरणाची माहिती द्या. वाणीसाहेबांच्या या पोस्टमधला हिस्ट्री शीटर हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये क्रिमिनल केस ज्यावेळी दाखल होते आणि त्याचे ट्रायल सुरू असते, ती केस सुरू असते, त्यावेळी तो आरोपी असतो. आणि ही केस सुरू असताना त्या आरोपीने जर त्या प्रकारचे किंवा त्या संबंधित अजून वेगवेगळे जर गुन्हे करत राहिला आणि साधारणपणे 10 गुन्ह्यांच्या पेक्षा जास्त गुन्हे त्याने केले तर पोलीस त्याला हिस्ट्री शीटर म्हणून घोषित करतात. आता हा जो अक्षय शिंदे नावाचा आरोपी आहे, हा जर सातत्याने गुन्हेगारी स्वरूपाचा आहे तर मग त्या शाळेच्या व्यवस्थापनाची ती जबाबदारी होती की त्याला एवढ्या महत्त्वाच्या पदावरती का ठेवण्यात आलं. आत्तापर्यंत तरी असं सांगण्यात येत आहे की केवळ 2च मुली त्या नराधमाच्या अत्याचाराच्या शिकार झालेल्या आहेत, पण प्रत्यक्षात परिस्थिती अजून गंभीर असू शकते. कारण हा सराईत आरोपी त्यांनी याच्या अगोदरसुद्धा तिकडच्या मुलींच्या बाबतीमध्ये असं नक्की केलेलं असेल. त्याच्या अत्याचाराची तीव्रता कमी असू शकेल, पण त्यांनी अत्याचार केलेलेच नसतील यावर शेंबडं पोरसुद्धा विश्वास ठेवणार नाही. आणि म्हणूनच हे प्रकरण गंभीर आहे. महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घातलं आहे आणि त्यांनी एका SITची स्थापना केली आहे. वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल आणि थोडे दिवसातच ते त्यांचा रिपोर्ट शासनाला सादर करतील. हा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवण्यात येईल आणि आरोपीला लवकरात लवकर आणि कडक शिक्षा होईल असं आश्वासन शिंदेसाहेबांनी दिलं आहे. मात्र प्रकरण एवढ्यावरतीच थांबत नाही आहे. तिकडचे स्थानिक आमदार किसन कथोरे साहेबांचं स्टेटमेंट मात्र आपल्या सगळ्यांना नाराज करणार आहे. त्यांनी असं सांगितलं की ते जे आंदोलक होते हे बदलापूरचे नसून बाहेरचे आले होते. कथोरे साहेब, एका क्षणासाठी जर आपण मान्य केलं की आंदोलक बाहेरचे होते, पण शाळा तर तुमची होती, शाळेचे ट्रस्टी तर तुमच्याच पक्षाचे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बालकांवरती, ज्या मुलींवरती तो अत्याचार झाला आहे
ते मतदार तर तुमचे आहेत, ती जनता तर तुमची आहे. त्यामुळे तुमचं जे विधान आहे ते अतिशय बेजबाबदारपणाचं आहे. होतं काय की सातत्याने एकाच लोकप्रतिनिधीला ज्या वेळेला जनता परत परत संधी देते त्यावेळेला तो नेता जनतेला गृहीत धरायला लागतो. मात्र कथोरे साहेब, काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि तुमची जर भाषा असंवेदनशील असेल तर जनता नक्की विचार करेल. या घटनेसाठी शासनाने सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती केली आहे. मात्र त्यालासुद्धा एक आव्हान देण्यात आलं आहे. ॲडव्होकेट जयेश वाणी यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरती एक पोस्ट टाकली आहे आणि त्यात ते म्हणत आहेत की बदलापूरमधल्या घटनेत विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट श्री उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येऊ नये. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे निकम साहेब भाजपशी संबंधित शाळेत झालेल्या अत्याचाराच्या आरोपीच्या विरोधात कसे लढू शकतील? त्यांना पक्षाने काही आदेश दिले तर पक्षाचे आदेश ते पाळतील. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब ज्यावेळी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले त्यावेळी माझ्यासारख्या कायद्याच्या तमाम विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की साहेबांचा हा निर्णय चुकीचा आहे. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आज खासदार जरी नसले तरीसुद्धा ते एका राजकीय पक्षाचे सदस्य आहेत. ज्यांच्या विरोधामध्ये त्यांना ही केस लढायची आहे ते सुद्धा त्यांच्याच पक्षाचे नेते कार्यकर्ते आहेत. निकम साहेबांच्या कामाच्याबद्दल शंका घेण्याचं कारण नाही, मात्र तरीसुद्धा मनामध्ये एक शंकेची पाल नाही म्हटली तरी चुकतेच. कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेने या संपूर्ण प्रकरणाचा निषेध तर केला आहेच, मात्र आमच्यापैकी एकही वकील हा त्या नराधम गुन्हेगाराची केस लढणार नाही हे सुद्धा जाहीर केलेलं आहे आणि ह्या संघटनेचं मी निश्चितपणे कौतुक करतो. मात्र या प्रकरणात अजून एक धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे शाळेमधले CCTV कॅमेरे बंद होते. काही अत्याधुनिक नवीन कॅमेरे निघाले, त्याच्यामध्ये सेन्सर असतो आणि कॅमेऱ्याच्या समोर कोणतीही हालचाल झाली की कॅमेरा सुरू होतो आणि त्यामध्ये चित्रीकरण आपोआपपणे चालू होतं. मात्र या शाळेमध्ये बहुधा उलटे कॅमेरे बसवलेले असावेत, कारण एवढी मोठी घटना झाली तरीसुद्धा तिकडचे CCTV कॅमेरे बंद होते. कलकत्त्यामध्ये सुद्धा जी घटना घडलेली आहे त्या बाबतीमध्ये CCTV फुटेज उपलब्ध नाही आहे आणि यावरती सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे. मी येत्या काही दिवसामध्ये कलकत्ता केसवरती सुद्धा एक एपिसोड बनवणार आहे आणि त्यावरती सुप्रीम कोर्टाचा तो जो निकाल आहे त्याचा आपण जरूर परामर्श घेऊया. शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या मूलभूत हक्कांसाठी सखी सावित्री ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे, मात्र ती शाळांमध्ये कोणत्या पातळीवरती चालू आहे याचीही या संदर्भामध्ये दखल घेणं गरजेचं आहे. नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची आहेच, पण ज्या शाळेमध्ये आपण आपल्या मुलांना घडवण्यासाठी, शिक्षणासाठी आणि संस्कारासाठी पाठवतो तिथे किमान आनंददायी आणि सुरक्षित वातावरण असावं, ही जर मागणी बदलापूरकरांचीच नव्हे तर तमाम महाराष्ट्राची जर असेल तर त्यात चुकीचं काहीच नाही. कोणतीही चुकीची घटना घडली की विरोधी पक्षाने त्याच्या विरोधात आवाज उठवायलाच हवा, मात्र त्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करता कामा नये. त्याचप्रमाणे सरकारने सुद्धा संवेदनशीलपणाने हे प्रकरण हाताळणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या सन्मानासाठी लाडकी बहीण योजना राबवताना ज्या पद्धतीने शासनाने वेगाने काम केलेलं आहे आणि रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती आपल्या लाडक्या बहिणींना एक प्रेमाची भेट दिली आहे, तशीच तत्परता अशा प्रकारच्या घटना ज्या वेळेला होतात त्यावेळेला हे दाखवणं हे सरकारचं काम नव्हे, कर्तव्य आहे. बदलापूर इथे झालेल्या घटनेच्या बाबतीत जी माहिती माझ्यापर्यंत आली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. अजूनही जर काही माहिती जी मला वाटलं की तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे तर ती मी नक्की पोचवेन. मात्र महाराष्ट्र शासन हे आपलं काम व्यवस्थितपणे करतायत आणि आपण त्यांना ती संधी देणं गरजेचं आहे. आजचा भाग आपण इथेच थांबवत आहोत. धन्यवाद.